नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र। शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर मध्ये झालेला मान्सूनोत्तर पावसामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच भिजला, त्यामुळे कापसाच्या दर्जावर परिणाम झाला आहे। भिजलेल्या कापसाला प्रति क्विंटल किमान दर 5,500 ते कमाल दर 6,400 रुपये मिळत आहे। तर आज अनेक ठिकाणी कापूस बाजारभावातही मोठा बदल झाला आहे। तर आज कोणत्या ठिकाणी कसा मिळतोय कापसाला बाजारभाव, चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। फुलंब्री या ठिकाणी कापसाला कमीत कमी 6,650 रुपये तर जास्तीत जास्त 6,800 रुपये भाव मिळतोय। तर सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी 6,600 रुपये तर जास्तीत जास्त 7,050 रुपये भाव मिळतोय। यावाल या ठिकाणी कमीत कमी 6,020 रुपये तर जास्तीत जास्त 6,750 रुपये भाव मिळतोय। वर्धा या ठिकाणी कमीत कमी 6,250 रुपये तर जास्तीत जास्त 7,000 रुपये भाव मिळतोय। हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी 6,000 रुपये तर जास्तीत जास्त 7,001 रुपये भाव मिळतोय। हिंगणा या ठिकाणी कमीत कमी 6,000 रुपये तर जास्तीत जास्त 6,700 रुपये भाव मिळतोय। काटोल या ठिकाणी कमीत कमी 5,400 रुपये तर जास्तीत जास्त 6,750 रुपये भाव मिळतोय। देऊळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी 6,200 रुपये तर जास्तीत जास्त 6,970 रुपये भाव मिळतोय। उमरेड या ठिकाणी कमीत कमी 6,340 रुपये तर जास्तीत जास्त 6,700 रुपये भाव मिळतोय। अकोला या ठिकाणी कमीत कमी 6,730 रुपये तर जास्तीत जास्त 7,000 रुपये भाव मिळतोय। भाद्रावतीमध्ये कमीत कमी 6,200 रुपये तर जास्तीत जास्त 6,750 रुपये भाव मिळतोय। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र। तुम्हाला जर छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे बाजारभाव, शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।